नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण धातू म्हणजे काय किंवा मूलद्रव्याचे धातू गुणधर्म याबद्दल चर्चा करणार आहोत. तर मग सर्वप्रथम चला आपल्या दैनंदिन जीवनात ज्या धातूंशी आपला संबंध येतो किंवा आपल्या अनुभवावरून ज्यांना आपण धातू म्हणून ओळखतो त्यांच्याबद्दल विचार करूया. मग ज्यांना आपण धातू म्हणून संबोधत असतो ते म्हणजे लोह म्हणजेच आयर्न किंवा निकेल किंवा मग तांबे किंवा चांदी किंवा सोने किंवा ॲल्युमिनियम. मग बघा, हे काही धातू आहेत जे की मी नेहमी पाहत आलो आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते धातू आहेत. पण मी या ठिकाणी असा सुद्धा विचार करतो की हे सर्व धातू कशामुळे आहेत किंवा या आवर्त सारणीमध्ये जे इतर धातू मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये असे कोणते गुणधर्म आहेत जे त्यांना धातूसारखे स्वरूप देतात. मग हेच गुणधर्म आपण पाहणार आहोत. यावरून आपल्याला समजेल की आपण त्यांना धातू का मानतो. तर त्यांच्या गुणधर्मामधील पहिला गुणधर्म म्हणजे धातूंना लकाकी असते. जेव्हा प्रकाश त्यांच्यावर पडतो तेव्हा ते चमकतात. ते फक्त साध्या रंगात किंवा मॅटसारखे वाटत नाही, तर ते खरंच गुळगुळीत चमकदार दिसतात आणि म्हणूनच लकाकी असणे हा एक धातूंचा गुणधर्म आहे. दुसरे म्हणजे धातू हे घन असतात, म्हणजेच त्यांची घनता ही खूप जास्त असते. जर मी एखाद्या धातूचा तुकडा पाण्यात टाकला तर तो बुडतो, तो पाण्यावर तरंगत नाही. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की धातूचा द्रावणांक हा खूप जास्त असतो, त्यामुळे सामान्य तापमानाला ते स्थायू अवस्थेत असतात. तर बघा, सर्वच धातू हे स्थायू अवस्थेत असतात. फक्त याला एक अपवाद आहे, तो म्हणजे पारा. पारा हा जरी चमकदार असला तरी आपल्याला माहीत आहे की तो सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असतो. आता धातूंचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यांच्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवू शकतो. मग बघा, तुम्हाला ॲल्युमिनियमची फॉईल माहीतच असेल. मग ही ॲल्युमिनियमची फॉईल मी सहज वाकवू शकतो, ती लगेच तुटत सुद्धा नाही. म्हणजेच ॲल्युमिनियमला वाकवून हवे तसे आकार देता येतात. अगदी लोखंड जरी घेतले, जरी त्याला वाकवायला खूप ताकद लागते, पण तरीही ते वाकवता येतं. ते वर्धनीय असते आणि खास करून सोने, चांदी, तांबे यासारख्या धातूंपासून तर आपण सहज वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवू शकतो. जर आपण धातूंवर दाब दिला तर ते तुटण्यापेक्षा वाकण्याची शक्यता जास्त असते. ते सहज तुटून वेगळे होत नाहीत. धातूंच्या या गुणधर्माला आपण वर्धनीयता असे म्हणतो. धातू हे वर्धनीय असतात. धातूंबाबत आपल्याला अजून एक गोष्ट माहीत आहे, ते म्हणजे धातू हे विद्युत सुवाहक असतात. आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणे उघडतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये तांब्याची तार दिसते किंवा कधीकधी सोने, चांदी किंवा इतर धातूंपासून बनवलेले घटक दिसतात. मग बघा, आपण धातूंच्या ज्या गुणधर्मांची चर्चा केली त्यामध्ये लकाकी, घनता, वर्धनीयता, विद्युत सुवाहकता हे सगळे गुणधर्म त्यांना का असतात हे समजून घेण्यासाठी आता आपण या धातू मूलद्रव्यांमध्ये अणूच्या पातळीवर काय घडते हे पाहूया. मग चला थोड्या वेळासाठी तांबे या धातूकडे पाहूया. आपण कल्पना करूया की आपल्याकडे तांब्याचा एक तुकडा आहे आणि आता आपण त्याला अणूच्या पातळीवर पाहत आहोत. असे समजा, हे एक तांब्याच्या अणूचे केंद्रक आहे आणि याच्या आजूबाजूला हे इलेक्ट्रॉन समुद्र आहे. तर इलेक्ट्रॉन समुद्र म्हणजे काय यावर आपण बोलणारच आहोत. तर समजा इथे इलेक्ट्रॉनच्या ढगासारखी रचना आहे. तर हे आहे इलेक्ट्रॉन क्लाउड्स, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन सारखे हलत असतात. खरं तर हे एक प्रकारचं संभाव्य घनता क्षेत्र आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठेही असण्याची शक्यता असते. जर आपण एक मोठा तांब्याचा तुकडा घेतला तर त्यात असंख्य असे अणू असतात. तर बघा, हे काही अणू मी इथे दाखवले आहेत, जे एकत्र येऊन तांबे धातू पदार्थ तयार करतात. मग धातूंना वर्धनीय बनवणे, त्यांना लकाकी असणे, ते विद्युत सुवाहक असणे हे सगळं शक्य होते कारण धातूंचे अणू त्यांच्या इलेक्ट्रॉनची एकमेकांशी भागीदारी करायला तयार असतात. मग इलेक्ट्रॉनची भागीदारी करून ते धातू विद्युत सुवाहक कसे होतील, त्यामधून विद्युत प्रवाह कसा जाईल. तर बघा, समजा हे तांब्याचे अणू आहेत आणि ते काही इलेक्ट्रॉनची एकमेकांशी भागीदारी करत आहेत. हाच भागीदारी करण्याचा गुणधर्म इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच वीज वाहून नेणे शक्य करतो. मग बघा, या ठिकाणी मी काही इलेक्ट्रॉन दाखवले आहेत आणि हे इलेक्ट्रॉन यामध्ये मुक्तपणे फिरत असतात. जर या ठिकाणी आपण विभवांतर म्हणजेच व्होल्टेज प्रयुक्त केले, मग बघा, या एका बाजूला ऋण आणि दुसऱ्या बाजूला धन प्रभार असेल तर हे इलेक्ट्रॉन ऋण दिशेकडून धन दिशेकडे जाऊ लागतात आणि जर हे इलेक्ट्रॉन मुक्त असतील तर ते एका इलेक्ट्रॉन क्लाउडमधून दुसऱ्या इलेक्ट्रॉन क्लाउडमध्ये मुक्तपणे जाऊ शकतात.
अशा परिस्थितीत या ठिकाणी जणू इलेक्ट्रॉनचा समुद्रच तयार होतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणतो. हाच तो इलेक्ट्रॉनचा समुद्र असतो जो धातूंना विद्युत सुवाहक बनवतो. म्हणूनच आपल्याला तांब्याच्या तारा बहुतेक इलेक्ट्रॉनिक उपकरणात दिसतात. तसेच हाच इलेक्ट्रॉनचा समुद्र धातूंना वर्धनीय बनवतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याने या बाजूला दाब दिला आणि दुसऱ्याने या बाजूने दाब दिला, तर मग जर ती वस्तू कडक असेल तर ती वस्तू तिथेच तुटून जाईल. पण धातू तुटत नाही. असं का? कारण इलेक्ट्रॉनचा हा समुद्र धातूला वाकवायला परवानगी देतो. धातूचा एक भाग थोडासा खाली वाकतो तर हा भाग वरच्या दिशेने वाकतो, पण धातूंचे बंध तुटत नाही. तर बघा, धातूंची अशी रचना ही धातूंच्या अणूंचे इलेक्ट्रॉनची भागीदारी करण्याची तयारी आणि त्यामुळे तयार होणारा इलेक्ट्रॉनचा समुद्र यामुळे असते. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा थांबवा आणि विचार करा की आवर्त सारणीत असे कोणते अणू किंवा कोणते मूलद्रव्य इलेक्ट्रॉनची भागीदारी करण्यासाठी जास्त तयार असतील. खरं तर बघा, हे तत्व आपण आयनन शक्ती आणि विद्युत ऋणता याबद्दल बोलताना वापरत होतो. तर आता व्हिडिओ थांबवा आणि यावर विचार करा. मग माझा अंदाज आहे की तुम्ही यावर विचार केला असणार. तर कोणती मूलद्रव्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉनची भागीदारी करायला तयार असतात? मग आपण आधीच पाहिलंय की जर आपण आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला पाहिले, जसे की गण 1 मध्ये, तर यातील मूलद्रव्यांकडे फक्त एक संयोजक इलेक्ट्रॉन असते. त्यांना आपले बाह्यतम कवच पूर्ण करण्यासाठी 7 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. पण हे 7 इलेक्ट्रॉन मिळवणे कठीण असते. म्हणून ते एक संयोजक इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि त्यामुळे ते अधिक स्थिर अवस्थेत जातात. ते खरं तर इलेक्ट्रॉन गमवायला इच्छुक असतात. आता उजव्या बाजूला जिथे हॅलोजन्स आहेत त्यांचे बाह्यतम कवच पूर्ण होण्यासाठी फक्त एक इलेक्ट्रॉन कमी असतो. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमवायला तयार नसतात. मग या ठिकाणी ते इलेक्ट्रॉनची मागणी करतात. त्यामुळे ते विद्युत ऋण असतात. त्यानंतर हे राजवायू रासायनिकदृष्ट्या स्थिर असतात. त्यांना इलेक्ट्रॉनची भागीदारी करायची गरज नाही. ते कोणासोबतही इलेक्ट्रॉनची भागीदारी करत नाही. आणि आता आणखी एक गोष्ट, जेव्हा आपण गणामध्ये वरून खाली जातो तेव्हा अणूचे आकारमान वाढत जाते. उदाहरणार्थ सेसियम बघा, यामध्ये 55वा इलेक्ट्रॉन जो की बाह्यतम कक्षेत असतो, त्यावर केंद्राचे आकर्षण बल हे अतिशय कमी असते, कारण ते केंद्रापासून दूर असते. त्यानंतर इथे बघा, लिथियम मधील 3ऱ्या इलेक्ट्रॉनवर जास्त आकर्षण बल असते, कारण ते केंद्रापासून जवळ असते. जसं आपण पाहिले की या ठिकाणी आवर्त सारणीच्या तळाशी डाव्या बाजूला असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंची आयनन शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन काढणे सोपे असते. त्यामुळे हे अणू सर्वाधिक इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. म्हणून त्यांच्याकडे उच्च धातू गुणधर्म असतात. मग ते मूलद्रव्य या तळाशी डाव्या बाजूला असतात. आता जे घटक वर उजव्या कोपऱ्यात असतात ते त्यांच्या उलट असतात. ते इलेक्ट्रॉनची भागीदारी करायला फारसे तयार नसतात. त्यांची विद्युत ऋणता जास्त असते. त्यामुळे त्यांची आयनन शक्ती खूप जास्त असते. मग यामुळेच ते कमी धातू गुणधर्म दाखवतात. मग आता तुमच्या मनात काही इतर गोष्टी येत आहेत असं मला वाटतं. आपण सुरुवातीला ज्या घटकांना आपण रोजच्या आयुष्यात धातू मानतो त्यांचा विचार केला, बरोबर. पण मी सांगितले की या डाव्या बाजूला जे मूलद्रव्य आहेत त्यांचे धातू गुणधर्म अधिक असतात. मग तुम्ही म्हणू शकता ना की कॅल्शियम सारख्या घटकाबाबत काय? बहुतेक लोकांना कॅल्शियम म्हटलं की त्यांना ते एक पांढरट खडकासारखे वाटते, जे फारसे ठिसूळ असते. ते चमकदार नाही आणि विद्युत सुवाहकही नाही. पण मी तुम्हाला जे सांगितले त्यावरून पाहता कॅल्शियमचे धातू गुणधर्म ॲल्युमिनियमपेक्षा जास्त आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की तुम्हाला जे दिसते ते खरे कॅल्शियम नाही. ती पांढरट खडकासारखी गोष्ट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आहे. खरं कॅल्शियम कसे दिसते तर हे बघा, हे एक खऱ्या कॅल्शियमचे चित्र आहे, जे चमकदार आहे आणि त्याला धातूचे गुणधर्म आहेत. मग सामान्य कल असा आहे की या सर्व घटकांचे धातू गुणधर्म खूप जास्त आहेत आणि या घटकांचे धातू गुणधर्म खूप कमी आहेत. हे तुम्हाला कदाचित जाणवेल की आवर्त सारणीतील बहुतेक घटक काही ना काही रूपात धातूच आहेत. जर ॲल्युमिनियम धातू आहे, मग या सर्व मूलद्रव्यांचे धातू गुणधर्म त्यापेक्षा अधिक आहेत. तर मग ही सर्व मूलद्रव्ये ही धातू आहेत आणि हेच खरे आहे. मग बघा, हा यस खंड म्हणजेच यातील हायड्रोजन वगळता इतर सर्व मूलद्रव्ये, तसेच डी खंड आणि एफ खंड हे सगळे धातू आहेत. तसेच या पी खंडाचा एक मोठा भाग सुद्धा धातू मानला जातो. तर मग या पी खंडामध्ये हा जो भाग दिसतो तो धातू सदृश्य मूलद्रव्यांचा भाग आहे. त्यानंतर आवर्त सारणीतील फक्त हा भाग म्हणजे हा उजवा कोपरा धातू नाही.
हे समजायला सोपं आहे. कारण बघा, हे राजवायू आहेत, हे सर्व वायू आहेत, ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, त्यामुळे ते बंध निर्माण करत नाही आणि अशा प्रकारची धातू स्वभाव असणारी रचना बनवत नाहीत. इतर काही घटक जसे की कार्बन, जर ते जाळीदार स्वरूपात तयार झाले तर ते विद्युत वाहक नसते आणि ठिसूळ असते. जर तुम्ही हिऱ्याबद्दल विचार केला तर ते या गुणांचे उत्तम उदाहरण आहे. मग मी आशा करतो की यामुळे तुम्हाला धातू गुणधर्म आणि त्याबाबत आवर्त सारणीतील कल याचा अंदाज आला असेल. तर बघा, आवर्त सारणीमध्ये तळाशी डाव्या बाजूला धातूंचे उच्च गुणधर्म असतात आणि वर उजव्या कोपऱ्याला जाताना ते कमी होत जातात. मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.